माऊली, पुण्यातलं वातावरण सध्या भक्तिमय झालंय। अशा या दिंड्या सगळ्या वारकऱ्यांसोबत आता ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत पंढरीची वाट चालतायत। वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सुद्धा पुणेकर दंग झालेत। पुण्यातल्या जय बजरंग कबड्डी संघानं या अन्नदानाचा रतीब लावलाय। हजारो भाविक वारकरी या अन्नदानातील प्रसादाचा लाभ सुद्धा घेतायत। या निमित्तानं या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामी आहेत। आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला पालख्या मुक्कामी येतात ज्या गावांमध्ये, शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा चालतात। यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा असते अन्नदान सेवा। कारण वारीमध्ये चालणारे वारेकरी किंवा दिंडीतली माणसं, अन्य नागरिक, स्थानिक नागरिक अशी खूप लोक दर्शनासाठी येत असतात आणि मग त्यांच्यासाठी अन्नाची सुविधा असणं, अन्नपाणी असणं हे खूप महत्त्वाचं असतं। माझ्यासोबत आत्ता तुम्ही बघताय जय बजरंग कबड्डी संघाचे सगळी मंडळी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी अन्नदानाची सेवा सुरू ठेवलेली आहे। तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। ही सेवा किती वर्षांपासून करता आहात आणि काय काय ही सेवा असते, किती दिवस सेवा चालते? माझं नाव, मी मंडळाचा उपाध्यक्ष राहुल इंजामुरी। माझ्या मंडळाचं नाव जय बजरंग कबड्डी संघ। गेल्या 80 वर्षापासून ही सेवा करत आलेलो आहे आम्ही। आमच्याकडं आमच्या वाड्यामध्ये आम्हाला इथे खूप खूप देणगी येते आणि आमच्या मंडळाचं आज यावर्षी अमृत महोत्सव आहे। अमृत महोत्सव आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी इथे आहे असल्यामुळे या कारणामुळे आम्ही इकडं अन्नदान करतो। सकाळचा जो नाश्ता म्हणजे पालखी ज्या आदल्या दिवशीपासून तर त्या दिवशी 150-200 माणसांचं जेवण असतं। दुसऱ्या दिवशी आता 2,500 ते 3,000 माणसांचं हे दुपारचं जेवण, सकाळचा नाश्ता, चहा पाणी ही सगळी सेवा आम्ही पुरेपूर करत असतो। आम्ही स्वतः हाताने करतो, पण आचरण घेत नाही आम्ही। आमच्या वाड्यातल्या आया बहिणी सगळे ना सकाळी उठल्यापासून कांदे बटाटे आम्ही स्वतः कापतो। आमच्या लहान मुलं स्वतः करतात, घरात नाही करतो, इथं करतो पालखीसाठी आम्ही तेवढं बोलतो। क्या बात आहे। आमचे प्रायोजक आहेत राजबिंदू। या राजबिंदूकडून तुमच्या मंडळाला हे एक छोटंसं गिफ्ट। धन्यवाद तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून।